हॅलो नमस्कार, मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत अनघाज डेली नेस्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आली आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आणि आता आम्ही निघालो आहोत दादरसाठी, कारण लवकरच आमच्या परीचा आहे बोरनान आणि माझं हळदी कुंकू. सो त्याच्यासाठी थोडंसं शॉपिंग करायचं आहे, म्हणून आम्ही निघत आहोत दादरला. हो की नाही परी? येस. माझ्याकडे एक मस्त पॉपेट निघालतं, थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, असं आपण पॉपेट करू शकतो. याच्यात कोणते कलर? याच्यात येलो, ब्ल्यू आणि पिंक आहे. हो, सो आता आम्ही खेळत होतो पॉपेट. सो म्हटलं की सगळ्यात अगोदर आपण पटकन व्लॉग चालू करूयात आणि मग तो कंटिन्यू सुद्धा करता येईल. सो आता थांबलेलो आहोत कारण का पियुशी संपली आहे गाडीची आणि म्हणून मग ती अपडेट करायची आहे. सो त्याच्यासाठी थोडंसं थांबलेलो आहोत. आता ते झालं की मग पुढे निघू. चला कंटिन्यू राहा व्लॉग सोबत. पीयूसी काढून झालेली आहे आणि आता आपण गाडी स्टार्ट करूयात आणि निघूयात आपल्या पुढच्या प्रवासासाठी. नशीब चाय आली बघ. म्हटलं आपल्याला कोणी थांबवलं नाही. हा, मी असेच केलं नुसतं. कफच्या गोळ्या गोळ्या काय तुम्ही बोला जे फॉर जोकर. जे फॉर जग. जे फॉर जेली. जे फॉर जंगल. जे फॉर जग. झालं ना जग. चाल, अरे जग म्हणजे हा, मग मी पण तेच जग म्हणाली ना. जे फॉर जम्प. जो फॉर जो जो जो. तेच ते जो फॉर जी फॉर जोकर. मी बोलले ते. जी फॉर जेडेन. माझा फ्रेंड जेडेन. जेमिनी. नो 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 नो. जे फॉर जॅस्मिन. जी फॉर चॉक्स. जॉय. जॉय. जी फॉर जॅकफ्रूट. जॅकफ्रूट. क्रांती ज्योत विद्यालय. Good morning everyone. So welcome to the new day because काल मी दादरला जाण्यासाठीचा ब्लॉग क्लिक केला होता, पण झालं असं की आम्ही निघालो, आम्ही दादरला पोचलो सुद्धा. तर ॲक्च्युली दादर वेस्ट आणि दादर ईस्ट असे दोन वे आहेत. सो दादर ईस्टला मोस्टली हिंद माता, जिथे आपल्याला छान छान कपड्यांचे सगळे म्हणजे साड्यांचे स्पेशली लेडीजसाठी चे दुकानं आहेत. आणि वेस्टला तुम्हाला अदर दॅन दॅट काही शॉपिंग करायचं असेल, जसं की ज्वेलरी आलं, म्हणजे वेस्टला सुद्धा साड्यांचे शॉप्स आहेत, पण हिंद माताला जरा व्हरायटी ऑफ शॉप्स आहेत आणि खूप आहेत, असं माझं स्वतःचं परसेप्शन्स आहे. सो मग आम्ही वेस्टला गेलो आधी, आणि वेस्टला गेल्यानंतर तिथे भयंकर गर्दी होती, म्हणजे अगदी उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. सो आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो आणि तिथे आमचं थोडंसं चुकलं, कारण का नॉर्मली आम्ही म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जातो, पण काल आम्ही अनफॉर्च्युनेटली दुपारी गेलो, त्यामुळे मला खरंच कळलं नाही की म्हणजे आपल्याला पार्किंग प्लेस मिळेल की नाही मिळेल, आणि अगदी तसंच झालं. पण मी म्हटलं की ॲटलिस्ट मी खाली उतरून वैभव गाडीमध्ये बसतील आणि मग ती मूव्ह ऑन करतील गाडी, आणि मी माझं सामान घेऊन वगैरे सगळं मग मी फोन करेल आणि मग आम्ही असं करून आमचं प्लॅनिंग चालू होतं. पण मी उतरले खाले आणि मी म्हटलं की मी माझं शॉपिंग चालू करते, बट गर्दी वॉज प्रचंड, म्हणजे
अक्षरशः उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि मेन म्हणजे दादरला जाण्याचं माझं हे कारण होतं की परीचं बोरनान करायचं आहे. सो मग तिच्यासाठी थोडे हलव्याचे दागिने मला घ्यायचे होते. तर ठाण्यामध्ये सुद्धा मिळतात, नाही अगदी असं नाही आहे, पण दादरमध्ये थोडंसं व्हरायटी मिळतात. आणि मला ह्यावेळी तिचं 5th बोरनान आहे. ॲक्च्युली गेल्या वेळेस मी तिचं बोरनान नव्हतं केलं, कारण बाबा नव्हते आणि म्हणून मग मी ते स्किप केलेलं. तर ह्यावेळी म्हटलं की ती 5 इयर्सची सुद्धा झालेली आहे. सो ह्यावेळी आपण तिचं करून टाकूयात बोरनान. म्हणजे पुढच्या वर्षीपासून मग बघूयात करायचं की नाही, पण जर जमलंच तर आपण नेहमीच तिचं बोरनान करूयात. तसं तर मुलं जशी जशी मोठी होतात तशी तशी ती हौशी होत जातात. आणि परी प्रचंड हौशी आहे, टचवूड, नो नजर, बिकॉज नजर इज रिअल. आणि ती ह्या बाबतीत खूप मस्त आहे. ती सगळ्या गोष्टी खूप हौशीने करून घेते, त्यामुळे तिच्यासाठी करायला खूप छान वाटतं मला. म्हणजे अशी रडकी नाही अजिबात. सो मी म्हटलं की तिच्यासाठी छान असा कंबरपट्टा किंवा मग प्रेसचे कानातले वगैरे. आणि मी यूट्यूबवर ह्या सगळ्या गोष्टी बघून गेलेली, ज्या लोकांचे शॉपिंग ब्लॉग्स असतात किंवा मग ट्रॅव्हल्स ब्लॉग्स असतात. सो मी म्हटलं की चला आपण मस्त असं शॉपिंग करूयात. आणि शिवाय मला बायकांना देण्यासाठी वाणसुद्धा घ्यायचं होतं. सो मला काहीतरी ज्वेलरी बघायची होती बायकांसाठी, जी दादरमध्ये व्हरायटी ऑफ असते. आणि इवन आपण कॉस्ट वाईजसुद्धा जर बघायला गेलो तर ठाणा आणि दादरमध्ये कंपॅरिझन केलं तर तिथे व्हरायटीसुद्धा म्हणजे छान छान दिसण्यापासून ते कॉस्टपर्यंत सगळं काही छान मिळतं. आणि इवन मलासुद्धा थोड्याशा साडीज आणि ज्वेलरी घ्यायची होती. पण सगळं आमचा प्लॅन फ्लॉप झाला. आणि मग मी म्हटलं की चला आपण ॲटलिस्ट ईस्टला तरी जाऊन बघूयात. तर ईस्टलासुद्धा सेम सिनारिओ होता. मग मी फक्त बायकांसाठी वाण घेतले, जे मला खूप छान मिळाले. तर मग मी म्हटलं की आता जाऊयात आपण घरी. आणि मग परत रिटर्न आलो. आता नेक्स्ट टाईमपासून आम्ही दादरला जाऊ, किंवा तुम्ही जर दादरला जाणार असाल तर स्वतःचं ओन व्हेकल घेऊन जाऊ नका. ओला, उबर कॅब बुक करा किंवा ट्रेनने जा, पण अजिबात स्वतःची कॅब घेऊन जाऊ नका, कारण का पार्किंग इश्यू खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर मूड ऑफ होण्यामध्ये अगदीच काही अर्थ नसतो. सो म्हणून मी तुम्हाला हे रेकमेंड करेल की प्लीज डोंट अवॉइड करा असं. सो आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर नाश्ता केला, स्नॅक्स खाल्लं, कारण सकाळी नाश्ता करून गेलेला. आणि मग असं होतं की दादरमध्येच जेवूयात आपण, पण मग भूक पण लागली नाही. मग अगदी 6 वाजता आम्ही थोडंसं स्नॅक्स खाल्ला बाहेर. आणि परीला जायचं होतं तिच्या फ्रेंडच्या बड्डेला. सो मग तिच्या फ्रेंडच्या बड्डेला गेलो आम्ही. तिने तिथे छान असं एन्जॉय केलं. मग त्याच्यानंतर मलासुद्धा जायचं होतं हळदी कुंकूसाठी. सो मग मी त्यांच्याकडे हळदी कुंकूसाठी जाऊन आले. मग आईला भेटून आलो. आणि मग असं सगळं करून आम्ही आमचा दिवस मस्त असा संपवला. तर मी म्हटलं की केला तर आहे ब्लॉग चालू, पण मग तो का नाही कंटिन्यू करता आला, सो हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर असा होता हा छोटासा, अगदी छोटासा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. वैभव गेलेले आहेत ऑफिसला, परी गेलेली आहे स्कूलला. आणि मग माझं आता नेहमीचं सगळं डेली रुटीन चालू होईल. सो मग म्हटलं तेवढ्यात बसलीच आहे, तर मग क्लिक झालं. म्हणून मग चहा घेता घेता तुमच्याशी बोलू असं म्हणाले, म्हणून मग मोबाईलचा कॅमेरा चालू केला. सो असा होता एकंदरीत हा व्लॉग. हा तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या, आपल्या व्लॉग्सला भरभरून प्रेम द्या. आणि असेच छान छान व्लॉग्स बघत आहात. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.